हाय, हॅलो, नमस्कार. आपण पारू मालिका 4 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. पारू हॉस्पिटलमध्ये गेलेले असते आणि नर्स तिला विचारते की तुमचं काय रिलेशन आहे, तुम्ही एवढं भेटण्यासाठी अट्टहास करत आहात. तर मग पारू म्हणते ते आमचे मालक आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप जपलेलं आहे, त्यामुळे तर मला बघण्याची खूप जास्त इच्छा झालेली आहे. मग सिस्टर बोलते की हो, बरोबर आहे, आजकालच्या जगामध्ये असे चांगले माणसं खूप कमी आहेत ना, जा लवकर भेटा. आणि मी सांगितलं आहे असं करू नका, म्हणजे सांगू नका, तुम्ही जा. आणि पारू जाणार तेवढ्यात तो तिथला वॉर्ड बॉय जो असतो तो इंजेक्शन देणार, तेवढ्यातच पारू तिथे जाते आणि म्हणते तुम्ही काय करताय इथे, तुम्ही कसं काय इंजेक्शन देताय, एकतर तुम्ही डॉक्टरही नाही आहेत आणि एक तर सिस्टरही नाही आहेत, तुम्ही कसं काय देत आहेत. तो बोलतो वॉर्ड बॉय आहे. ते म्हणते त्याचा सिस्टरला बोलवा आणि तिलाच इंजेक्शन द्यायला लावा, तुम्ही देऊ नका. आणि मग तिथे म्हणते की आता सगळं काही नीट होणार आहे आदित्य सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही फक्त व्यवस्थित राहा, आता सगळं काही नीट होणार आहे. नेक्स्ट मॉर्निंग झालेली असते आणि हॉस्पिटलमध्ये पारू तिथेच थांबलेली असते. मग तिथे प्रिया आणि सावित्रा आत्या येते आणि मग प्रिया म्हणते तू रात्रभर इथेच बसली होती ना, घरी जा, फ्रेश वगैरे हो, नाश्ता कर आणि मग ये, कारण तू कालपासून काहीही खाल्लेलं नाही आहे, आता मी आहे, मी थांबते. आणि मग इकडे सीन चेंज झालेला असतो. धामिनी ॲक्टिंग करत असते की मी खरंच देवाकडे प्रार्थना करते आदित्यसाठी, पण ह्या सगळ्यांना माहिती आहे की ती खोटं वागते म्हणून. आणि मग अहिल्या देवी तिथे जाते, देवीची पूजा करते आणि पूजा झाल्यानंतर मग सगळे दागिने आहेत ते काढून ठेवते. साडी पण दुसरी घालते, एकदम साधी आणि सिंपल साडी घालते. आणि इकडे पारू ही व्रतासाठी गेलेली असते. आणि मग सावित्री आत्या म्हणते की हे व्रत करताना कुठेही थांबायचं नाही आहे, जर तू कुठे थांबली किंवा मागे वळून पाहिलं तर हे व्रत पूर्ण नाही होणार, त्याच्यासाठी मागे वळून बघायचं नाही किंवा थांबायचं नाही, कुठलीही अडचण आली तरी पुढे चालत राहायचं आणि हे व्रत पूर्ण करायचं. तिच्या डोक्यावरून पाणी सावित्री आत्या ओतते आणि तिला मग कुंकू लावते आणि कुंकू लावल्यानंतर लोटांगण घालीत घालीत मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जायचं असतं आणि कुठेही वळायचं नसतं किंवा मागे बघायचं नसतं. आणि मग प्रत्येक पायरीवर कुंकू लावायचं, पाया पडायचं, कुंकू लावायचं, पाया पडायचं, हे त्या व्रतामध्ये सांगितलेलं असतं. आणि मग पारू ते पूर्ण करत येत असते. आणि इकडे अहिल्यादेवी मंदिरामध्ये जातात, तिथे ते बाबा असतात. मग ते म्हणतात अहिल्यादेवी तुम्ही, ते म्हणतात हा, मी इथे भिक्षाव्रत करण्यासाठी आलेले आहे आणि तुम्ही अहिल्यादेवी किर्लोस्कर भिक्षाव्रत करणार आहात का. ते म्हणते मी एक अहिल्यादेवी म्हणून नाही, तर मी एक आई म्हणून इथे आलेले आहे आणि माझ्या मुलासाठी हे व्रत मला करायचं आहे. मग ते बाबा सांगतात की हे व्रत खूप जास्त कठीण आहे, 11 घरी जाऊन भिक्षा मागावी लागेल, ती भिक्षा घेऊन इथे यायची, ते बनवायचं, देवाला दाखवायचं, प्रसाद देवाला दाखवायचा आणि तोच प्रसाद तुमच्या आदित्यला खाऊ घालायचा, तरच हे व्रत पूर्ण होईल. आणि हा, व्रत करताना तुम्हाला कितीही अडचणी आल्या किंवा काहीही झालं तरी मागे वळून बघायचं नाही किंवा थांबायचं नाही. आणि जर ह्या 2 गोष्टी तुम्ही केल्या तर हे व्रत केल्याचं अर्थ राहणार नाही आणि तुम्हाला कोणीही मदत करणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आणि पारू तर अर्ध्यापर्यंत येते, पूर्ण पायऱ्यावरून वरतीपर्यंत जाते आणि मग तिला भास झाल्यासारखा होतो आदित्यचा. आदित्य म्हणतो पारू हे काय करतेस तू, सर तुला तहान लागली असेल ना, मी पाणी आणले. मग तिथे थांबते ती. मग सावित्री आत्या म्हणते की बाळा थांबायचं नाही, आता इथपर्यंत आले तर थोडंसंच राहिलेलं आहे, ते करून घे आणि असं व्रत अर्ध्यावर सोडू नकोस, तू कंप्लीट कर. आणि मग इकडे अहिल्यादेवी 11 घरी जाते, भिक्षा मागते, ती भिक्षा घेऊन येते, तिथे बनवते, चूल बनवते आणि ते पानामध्ये वाढते. इकडे पारूही ते व्रत कंप्लीट करते, देवापाशी जाते. मग सावित्री आत्या म्हणते हे घे तुझं मंगळसूत्र, पण तुझं व्रत अजूनही पूर्ण नाही झालेलं, आता तू नदीवर जा, अंगावर पाणी घे आणि मग फ्रेश वगैरे हो आणि मग हॉस्पिटलला जा, हे मंगळसूत्र घे आणि आदित्यचा त्याला स्पर्श होऊ दे, तरच हे तुझं व्रत पूर्ण होईल. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब.